कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चंदन, बघ ना किती भारी दिसतंय सगळं। मला खूप छान वाटतंय। ऐक, आरतीचा आवाज ऐक। अगं पण आपण काय फक्त ऐकणारच आहोत का? चल ना, जाऊ ना आपण सुद्धा। जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। जय देव जय देव टांगण वंदीन चरण, डोळ्यांनी पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंदे पूजिन, भावे वाळीन म्हणे नमा। त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बन्धुज सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव। कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि। अच्युतं केशवं। हे काय चाललंय? शिवा आणि आशू घरी येऊन आरती करतायत। शिवा किती आनंदात दिसतीये। माझ्या वाट्याचं सगळं घेऊन आनंदात बसलीये ही। तिला तर हे सगळं नको होतं ना, तरी माझ्यामुळे मिळालंय। नाही पण मी आता आशू समोर कसं जाऊ? त्याला काय उत्तर देऊ? नाही, त्यांच्या समोर मी असं तर नाहीच जाऊ शकत। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। काय अशोक, वस्तीत येऊन कसं काय वाटलं? फार कमाल वाटलं, म्हणजे एकदम प्रसन्न वाटलं। आहे का नाही? मग वस्तीतला गणपती उत्सव असाच असतोय, माहितीये का तुला? जीजूंना वस्तीत वीरू जीजू म्हणून ओळखतायत। आजी, तुम्हाला कालचं नाटक कसं वाटलं? कसं वाटलं? अरे एकदम भारी, काय ऍक्टर आहे आमचा आशू। मी काय म्हणते आशू, ते काय ते चॅनल बिनल आहेत बघ काहीतरी, त्यांच्या सिरियल असतात का नाही, ते एखाद्या सिरियल मध्ये काम कर की। मला नाही ते जमत, ऍक्टिंग बिक्टिंग त्याच्यात जमायचं काय असतंय? जे इथं करतोयस का नाही ते तिथंच जाऊन कॅमेऱ्याच्या समोर करायचं। आणखी काय असतंय वेगळं? आजी आजी, त्याला हे सगळं येत असलं तरी आज्यासारखा डान्स येत नाही। काहीच येत नाही। बरं तुमचं चालू दे, मी नाश्त्याचं बघते। मी पण येते, थांब। चंदन, चल इथून। काय झालं? दिव्या, काय झालं? ते काय झालं काय विचारतोयस? बघितलं नाही कोण आहे तिथे? हो बघितलं, ऍक्च्युअली मी पण बघून खूप शॉक झालो। ही तुझी बहीण आहे ना, तिचं आणि शिवाचं आणि आशूचं लग्न झालंय। बघितलंस कसं मानाने वागवत आहेत माझ्या घरचे त्यांना, आणि ते दोघं पण खुश आहेत। नाही, मी नाही जाणार त्या घरात। दिव्या असं काय करते? तेवढ्यासाठी तर आपण आलो होतो ना। हा मम्मी, असं जाणार आहे का त्यांच्या समोर? चांगली तर दिसतीयस राणी। चांगलं दिसणं काय असतं ना, हे शिवाला विचार। पैशात लोळतीये ती, आणि तुझ्या वडिलांकडे इतके पैसे असून पण मी त्या गावात शेण सारवत बसली होते। किती भारी दिसतीये ती। आशूच्या आलिशान गाडीतून आली असेल ना, आणि मी आली आहे कुठल्या तरी टेम्पोत बसून। नाही, मी जर अशी गेले ना सगळ्यांसमोर तर सगळे म्हणतील की मी वाट लावून घेतलीये, स्वतःची वाट टोळ केलंय। काय बोलतीयस दिव्या? माझ्याशी लग्न करून तुझी वाट लागली? नाही अरे, पण हालत बघ आपली। मी तुझ्यासाठी त्याला सोडलं, सो तुझं पण भारी दिसणं गरजेचं आहे त्याच्या समोर आणि सगळ्यांसमोर। ठीक आहे, मी काय म्हणतो, आपण जाऊ तिकडे आणि जरा आपल्या परीने त्यांना बोलबच्चन देऊ की मस्त। म्हणजे त्यांना सांगू की आपण असेच राहतो। मी तुला बोललो तो बघ, साधं राहणीमान, उच्च विचारसरणी। काय सांगण्यापेक्षा दिसणं महत्वाचं। तू खरंच इतका श्रीमंत आणि तुझ्याकडे सगळं आहे ना, सो आपण हे त्यांना दाखवायला हवं। आपण तसंच जाऊयात ना त्यांच्या समोर। पण मग चंदन, माझ्या इज्जतीचा सवाल। या पण माझ्या घरचे काय म्हणतील? चंदन, मी तुझ्यासाठी माझं घर सोडलंय, आशूचं घर सोडलंय, आणि तू एक गोष्ट करू शकत नाहीयेस माझ्यासाठी? या तू नाही, मला माहिती नाही। मी आता सुधाकडे जातीये, तुला काय जुगाड करायचंय तो कर, पण आज आपण माझ्या घरी जाणार, आणि असं जाणार की सगळे बघत बसले पाहिजे।
त्यांच्या गाडीपेक्षा भारी गाडी आपल्याकडे असायला हवी, त्यांच्यापेक्षा भारी कपडे आपले असायला हवे. ही वस्ती ना वेडी झाली पाहिजे, सगळ्यांनी बघत राहायला पाहिजे आपल्याकडे. आता मी घरी जाणार ना चंदन, हाटात जाणार. अगं ऐक मी काय म्हणतो. अरे यार, वस्तीत आलो आणि हे काय घडलं, गेली ही चिडून. काय करू आता, एवढे पैसे होते ते सगळे प्रवासात संपले. काय करू. येस, हॅलो हॅलो मॅडम, कशा आहात? नाही, बऱ्याच असणार म्हणा. शेवटी काय, साक्षात कुबेराच्या कन्या आपण. तुला सांगितलं ना एकदा मला फोन करायचा नाही म्हणून, मग तू कशाला फोन करतोस? अहो, तुमच्या खुशालीसाठी म्हणून केला मॅडम. शपथ, फोन कट, इगो हर्ट. हिला असं नाही समजणार. आला 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 आला. काय मॅडम, कसा आहे फोटो? कधी काढलायस तू हा फोटो आणि का? अहो, आत्ताच काढलाय. म्हणजे तू? हो, तुमच्या घराबाहेर उभा आहे, द्वारपालासारखा. का आलास तू इथे? काय मॅडम, आता तुम्ही जर मला रीतसर बाप्पाचं आमंत्रण दिलं असतं तर मग बाप्पाचं दर्शन घ्यायला आलो असतो. पण काय करणार, तुम्ही मला आमंत्रण दिलंच नाही, म्हणून मी फक्त तुम्हाला भेटायला. एक मिनिट, मला तुला भेटण्यात काही इंटरेस्ट नाहीये, कळलं? पण मला आहे. का? का म्हणजे काय, तुम्हाला गरज होती तेव्हा मी तुमची मदत केली ना, आता मला मदतीची गरज आहे. हे सगळं खूप जुनं झालंय आणि तेच तेच सांगून तू काय धमकावतोस मला? हे मी तुला घाबरत नाही. नाही, जुनं झालंय प्रकरण माहितीये, पण खरं तर आहे ना. एक काम करतो, जरा छान मस्त तुमच्या घरात येतो, बाप्पाचं दर्शन घेतो. तिकडे तुमचे आई वडील पण असतील ना, ते विचारतील मला की तू कोण आहेस. मग मी सांगतो त्यांना की मी कोण आहे ते. लिमिट क्रॉस करू नकोस. काय करणार मॅडम, इच्छा नाहीये हो, पण पर्याय नाहीये ना. किती पाहिजेत? काय पैसे? पैसे किती पाहिजेत? निव्वळ संगीत. लवकर बोल. 10,000, 20,000, 50,000 किती पाहिजेत? पटकन बोल. 5 लाख. काय? काय म्हणजे काय? अहो, मी जर तुमच्या घरी येऊन तुमच्या घरच्यांना सांगितलं की तुम्ही काय केलंय, तर तुम्हाला ते प्रॉपर्टी मधनं बेदखल करतील. त्या मनाने 5 लाख तर कमीच आहेत ना. आलेच मी. ओके. आणि मॅडम, कॅश घेऊन या. आणि जर कॅश नसली तर आमच्या येथे चेक सुद्धा स्वीकारण्यात येतील. आणि तेही जर नसेल तर UPI चा QR कोड सुद्धा आहे माझ्याकडे. ओके, थँक्यू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.